नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या युनिटवर चर्चा करणार आहोत. इनेक्स अकॅडमीच्या पेपर 1च्या कोर्समध्ये प्रिव्हियस इयरमधील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण, सिलेबसमधील प्रत्येक टॉपिकवर थेरी लेक्चर व मॉक टेस्ट इन्क्लूड केले आहेत. सोप्या भाषेमध्ये व खूप अट्रॅक्टिव्ह एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला उपलब्ध केले जातील. अधिक माहितीसाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या युनिटवर 5 प्रश्न विचारले जातात. या लेक्चरमध्ये महाराष्ट्र सेट 2019 मध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या युनिटवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. In a game with two players x and y and given n greater than equal to 4 number of circle drawn on a plain paper, alternately each one of x and y is supposed to join two different circles which were not already joined by a line. The winner is one who joins the last available pair of circle and the game ends. If x start the game, then असा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करूया. आपल्याला प्रश्नामध्ये नंबर ऑफ सर्कल हे 4 किंवा 4पेक्षा जास्त आहेत अशी माहिती दिलेली आहे. जर 4 सर्कल असतील तर प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रथम एक्स हा खेळाडू 2 वेगवेगळे सर्कल जॉईन करेल व त्यानंतर वाय हा खेळाडू रिमेनिंग 2 सर्कल जॉईन करेल. आता एक्सला 2 वेगवेगळे सर्कल जॉईन करता येणार नाही, त्यामुळे n=4 असेल तर वाय हा खेळाडू खेळ जिंकणार. त्यामुळे ऑप्शन ए एक्स ऑलवेज विन्स हा ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. नेक्स्ट, जर n=5 असेल तर वाय हा खेळाडू जिंकणार, कारण यामध्ये पण सुरुवातीला एक्स हा खेळाडू 2 सर्कल जॉईन करणार व त्यानंतर वायकडून 2 सर्कल जॉईन केल्यावर पुन्हा एक्सला जॉईन करण्यासाठी 2 डिफरंट सर्कल्स नाहीत, फक्त एकच सर्कल रिमेनिंग आहे. त्यामुळे ऑप्शन सी एक्स विन्स व्हेनेवर n इज ऑड हा ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. एनची व्हॅल्यू आपण 5 घेतली होती. 5 ऑड नंबर आहे, परंतु n ऑड असूनही वाय हाच खेळाडू जिंकलेला आहे. नेक्स्ट, जर n=6 असेल तर एक्स हा खेळाडू जिंकणार. सुरुवातीला एक्स 2 सर्कल जोडणार, त्यानंतर वाय 2 सर्कल जोडणार व शेवटी रिमेनिंग 2 सर्कल एक्स हा खेळाडू जॉईन करेल, त्यामुळे एक्स हा खेळाडू जिंकणार. यावरून ऑप्शन बी वाय ऑलवेज विन्स हा ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. आपण ऑप्शन ए, ऑप्शन बी व ऑप्शन सी इलिमिनेट केले आहेत, त्यामुळे ऑप्शन डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वाय विन्स व्हेनेवर n=2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इनेक्स अकॅडमीच्या पेपर 1च्या कोर्समध्ये प्रिव्हियस इयरमधील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण, सिलेबसमधील प्रत्येक टॉपिकवर थेरी लेक्चर व मॉक टेस्ट इन्क्लूड केले आहेत. सोप्या भाषेमध्ये व खूप अट्रॅक्टिव्ह एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला उपलब्ध केले जातील. अधिक माहितीसाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. नेक्स्ट, इन अ क्लासरूम देर आर 10 चेअर्स इन अ रो C1, C2, C3, C10 which are labeled by the numbers 1 to up to 10 arbitrarily, but satisfying the condition that ki less than equal to kj whenever I less than equal to j, where k1, k2 up to k10 are the labels given to the chairs C1, C2 up to C10 respectively, then which of the following is true असा प्रश्न विचारलेला आहे. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडमध्ये काही प्रश्न हे टाईम कन्झ्युमिंग असतात, त्यामुळे या प्रकारचे प्रश्न सोडवताना खूप जास्त वेळ एकाच प्रश्नांवर जायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या प्रकारचे प्रश्न स्किप करून आपण शेवटी सोडवू शकतो, त्यामुळे एक्झाममधील इझी प्रश्न वेळेअभावी स्किप होणार नाही.
या प्रश्नामध्ये या प्रकारे 10 चेअर्स आहेत. आपल्याला 1, 2, 3 अप टू 10 या नंबर्सचा यूज करून या चेअर्सला लेबल करायचं आहे. चेअरला लेबल करताना KI लेस दॅन इक्वल टू KJ व्हेनेवर I लेस दॅन इक्वल टू J ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. जर आपण चेअर 1ला 1 असाइन केलं तर चेअर 2ला 2 किंवा 2पेक्षा जास्त असाइन करावं लागणार व याच पद्धतीने असाइन केल्यावर शेवटी चेअर 10ला आपल्याला 10 असाइन करावं लागणार. यामध्ये दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. यावरून ऑप्शन बी व ऑप्शन सी आपण इलिमिनेट करू शकतो. कारण ऑप्शन बी मध्ये देअर आर 2 I अँड J सच दॅट KI इज इक्वल टू I अँड KJ इज इक्वल टू J असं दिलेलं आहे. परंतु 2पेक्षा जास्त चेअर्ससाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते आणि ऑप्शन सी ऑल लेबल मस्ट बी डिस्टिंक्ट दिलेलं आहे. परंतु लेस दॅन ऑर इक्वल टू या कंडिशनमुळे डिस्टिंक्ट लेबलिंग गरजेची नाही. त्यामुळे ऑप्शन बी व ऑप्शन सी आपण इलिमिनेट करू शकतो. जर आपण चेअर 1ला 2 असाइन केलं तर चेअर 2ला 3 किंवा 3पेक्षा जास्त असाइन करावं लागणार. या पॅटर्नमध्ये पण चेअर 10ला आपल्याला 10 असाइन करावं लागणार. यामध्ये पण आपली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. चेअर 1ला 2 असाइन केल्यामुळे ऑप्शन डी फॉर एव्हरी I KI इज इक्वल टू I हा ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. ऑप्शन बी, ऑप्शन सी व ऑप्शन डी हे 3 ऑप्शन आपण इलिमिनेट केलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन ए फॉर सम I KI इज इक्वल टू I हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, देअर आर फ्लॉवर्स इन अ बास्केट which are to be distributed to 5 persons standing in row. The second person received half of the number of flowers given to the first person. The third person received half of the number of flowers received to the second person. The fourth person received half of the number of flowers received to the third person. And the fifth person received half of the number of flowers received to the fourth person. If the fifth person received only one flower and there is no flower remaining in the basket, how many flowers were there in the basket असा प्रश्न विचारलेला आहे. फ्लॉवर्स डिस्ट्रीब्यूट करण्याच्या आधी बास्केटमध्ये किती फ्लॉवर्स होते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट पर्सनला एक्स फ्लॉवर्स दिले असं आपण कन्सिडर करूया. प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार सेकंड पर्सनला x/2 फ्लॉवर्स द्यावे लागतील. त्यानंतर थर्ड पर्सनला x/4 फ्लॉवर्स द्यावे लागतील. फोर्थ पर्सनला x/8 फ्लॉवर्स द्यावे लागतील व फिफ्थ पर्सनला x/16 फ्लॉवर्स द्यावे लागतील. फिफ्थ पर्सनला 1 फ्लॉवर मिळाला अशी माहिती प्रश्नामध्ये दिलेली आहे. त्यावरून आपण x/16 इज इक्वल टू 1 हा इक्वेशन तयार करू शकतो. त्यावरून एक्सची किंमत आपल्याला मिळणार. एक्सची किंमत 16 आहे. 5ही व्यक्तींना फ्लॉवर्स वाटप केल्यानंतर टोपलीमध्ये एकही फूल शिल्लक नाही. त्यामुळे बास्केटमधील टोटल फ्लॉवर्सचा काउंट काढण्यासाठी आपल्याला 5ही व्यक्तींना वाटलेल्या फ्लॉवर्सची बेरीज करायची आहे. म्हणजेच आपल्याला x प्लस x/2 प्लस x/4 प्लस x/8 प्लस x/16 करायचं आहे. एक्सची किंमत पण आपण काढलेली आहे. x इज इक्वल टू 16 आहे हे आपल्याला माहीत आहे. x इज इक्वल टू 16 पुट केल्यानंतर आपल्याला 31 हे उत्तर मिळणार. त्यामुळे ऑप्शन ए 31 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. टोपलीत एकूण 31 फुले होती. Next, if 6 men or 8 children complete one task in 24 days, then how many days will be required to complete the task for 7 men and 12 children? असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नामध्ये 6 men किंवा 8 चिल्ड्रन एक काम 24 डेजमध्ये पूर्ण करतात अशी माहिती दिलेली आहे. यावरून 6 men इज इक्वल टू 8 चिल्ड्रन
हा इक्वेशन आपण तयार करू शकतो. 6 men इज इक्वल टू 8 चिल्ड्रन यावरून 1 men इज इक्वल टू 4/3 चिल्ड्रन हा इक्वेशन आपल्याला मिळणार. यावरून 7 men इज इक्वल टू 28/3 चिल्ड्रन हा इक्वेशन तयार होणार. प्रश्नामध्ये आपल्याला 7 men and 12 चिल्ड्रन बद्दल विचारलेलं आहे. 7 men and 12 चिल्ड्रन इज इक्वल टू 64/3 चिल्ड्रन हा इक्वेशन आपल्याला मिळणार. 8 चिल्ड्रन एक काम 24 डेजमध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 7 men आणि 12 चिल्ड्रन मिळून किती दिवसात पूर्ण करतील ते आपल्याला विचारलेलं आहे. 7 men आणि 12 चिल्ड्रन म्हणजेच 64/3 चिल्ड्रन आपण आधीच हे कॅल्क्युलेशन केलेले आहे. यावरून 8 × 24 इज इक्वल टू 64/3 इंटू अननोन डेज असा इक्वेशन आपल्याला मिळेल. ते सॉल्व केल्यानंतर अननोन डेज जे आपण क्वेश्चन मार्कने दाखवलेले आहेत त्याची किंमत आपल्याला 9 मिळणार. त्यामुळे ऑप्शन बी 9 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून 9 दिवसात पूर्ण करतील. नेक्स्ट, द एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज 128 सेंटीमीटर स्क्वेअर अँड इट्स अल्टिट्यूड इज ट्वाइस द करस्पॉन्डिंग बेस. व्हॉट इज द लेंथ ऑफ बेस असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला बेसची लेंथ विचारलेली आहे. आपण बेस बी कन्सिडर करूया. त्यानंतर अल्टिट्यूड बेसच्या ट्वाइस आहे अशी माहिती दिलेली आहे प्रश्नामध्ये. त्यामुळे अल्टिट्यूड 2b येणार. नेक्स्ट, पॅरालेलोग्रामचा एरियाचा फॉर्म्युला बेस इंटू अल्टिट्यूड असा असतो. एरिया आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. त्यावरून 128 इज इक्वल टू 2b स्क्वेअर या प्रकारचा इक्वेशन मिळेल व त्यावरून बीची किंमत आपल्याला 8 मिळणार. त्यामुळे ऑप्शन डी 8 सेंटीमीटर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटर स्क्वेअर आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे, तर पायाची लांबी 8 सेंटीमीटर असणार. महाराष्ट्र सेट 2019मध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या युनिटवर विचारण्यात आलेले प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. याच पॅटर्नचे प्रश्न पुढील परीक्षेमध्ये सुद्धा अपेक्षित आहेत. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.